पण जी युती झालेली आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांना युती मान्य नाही आहे। आम्हाला काय फार धक्का बसण्यासारखी काय ती युती नव्हती, पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक असंतोष आहे की ही युती अचानक कशा पद्धतीने झाली आणि कशासाठी झाली, हा एक मोठा प्रश्नचिन्ह निश्चितपणानं तुम्हाला जसा प्रश्न आहे तसा आम्हाला सुद्धा तो प्रश्न आहे। आता लोकांना दडपण आहे, फार लोक पुढे येऊ शकत नाहीत, पुढे येऊन बोलू शकले जरी नसले तरी लोक आमच्याबरोबर आहेत आणि येत्या 3 तारखेला आपल्याला धनुष्यबाणच सगळीकडे दिसेल असा मला एक विश्वास आहे। जवळपास 17 कोटी रुपयाचा निधी हा मागील खासदारकीच्या काळामध्ये दिला होता। आता आमची चूक ही झाली की आम्ही जेव्हा निधी दिला त्याच्यानंतर उद्घाटनाला आम्ही आलो नाही आणि उद्घाटन जे केले ते मला वाटते आताचे त्यांचे उमेदवार जे आहेत भैया माने यांच्याकडे आम्ही निधी दिला आणि तो उद्घाटन सगळे त्यांनी केले। लोकांना असं वाटतं की त्यांनी निधी तो दिला। कागलमध्ये आता असं म्हटलं जातं की विकासाचा नारा दिला जातो की आमच्याकडे सगळा विकास झालेला आहे, तर तुम्ही जर का तुम्हाला संधी मिळाली तर कुठली अपयशी त्यांची कामं तुम्ही समोर आणणार आहात? प्रॉपर्टी कार्डचा फार मोठा इशू आहे। प्रॉपर्टी कार्ड अनेक वॉर्डमध्ये अनेक नगरांमध्ये तर प्रॉपर्टी कार्ड लोकांच्या नावावर झालेलं नाही आहे। हसन मुश्रीफांचा आपल्यावरती एक आरोप आहे की वीरेंद्र मंडलिक हे नौखे आहेत आणि अनुभवहीन आहेत। 1997 साली मुश्रीफ साहेबांचं राजकारणामध्ये तसं म्हटलं तर पदार्पण झालं। 1997 साली ते पंचायत समितीचे सदस्य झाले। त्याच्यानंतर 1998ला त्यांना डायरेक्ट आमदारकी ही आमचे स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांना उभं केलं। पण त्यावेळी ते नौकेच होते ना, त्यांना त्याच्यानंतर कळालं की काम कसं करावं लागतं, कशा पद्धतीने लोकांची कामं करायची आणि नौक्या माणसाला जर तुम्ही संधी दिला नाही तर नवीन विचार पुढं कसं येणार। आणि कागल 28,000 मतदानाचं गाव असून 50-60 कोटी फक्त मुश्रीफ साहेब आणू शकले। मी तुम्हाला विश्वास देतो, आमच्याकडे सत्ता द्या, आम्ही तुम्हाला 70 कोटी नव्हे तर 200 कोटी रुपयाची विकास कामं कागलमध्ये करून दाखवीन। कागल पुण्यासारखं पिंपरी चिंचवडसारखं इतकं मोठं करून दाखवीन की निश्चितपणानं आपण बघाल की कागल माझं फार मोठं आणि सुंदर कागल झालं। हा एक विश्वास मी सर्वजणांना देतो। कागलमध्ये जी युती झालेली आहे घाटगे मुश्रीफ यांची, तर ही कशासाठी झाली आहे, का झाली आहे हे तर आपल्याला माहिती नाही आहे, पण ही मंडलिक कुटुंबाला रोखण्यासाठी झाली असू शकते का? आम्ही मंडलिक कुटुंब हे 1962पासून राजकारणामध्ये आहे। मी परवा एक मुलगुडात म्हटलो असे 56 युत्या झाल्या, 56 युत्या मोडल्या, पण मंडलिक कुटुंब तेव्हाही होतं, आताही आहे आणि भविष्यातील आहे। तर नमस्कार, आज आपण कागलमध्ये आलो आहे कारण आता सध्या वातावरण बघता निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि कागल लक्षवेधी ठरते कारण कागलमध्ये जी युती झालेली आहे त्याच्यामुळं। पण आज आपण वीरेंद्र मंडलिक यांच्याकडे आलो आहे आणि या सरांना भेटून जाणून घेणार आहोत की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे राजकारणावर, त्यांची रणनीती कशी असणार आहे। तर नमस्ते सर, माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की आत्ता जी हसन मुश्रीफ आणि घाटगेंची युती झालेली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की नैसर्गिक युती आहे की राजकीय गणितं जुळवण्यासाठी युती केलेली आहे? नाही, ते त्या दोघांना माहीत खरं म्हटलं तर, आणि मी पहिला पण बोललो त्याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही। त्यांची युती कशी झाली, कशापोटी झाली आहे त्या त्यांनीच सांगावं, पण जी युती झालेली आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांना युती मान्य नाही आहे। आम्हाला काय फार धक्का बसण्यासारखी काय ती युती नव्हती, कारण का राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी होत असतात, पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक असंतोष आहे की ही युती अचानक कशा पद्धतीने झाली आणि कशासाठी झाली, हा एक मोठा प्रश्नचिन्ह निश्चितपणानं तुम्हाला जसा प्रश्न आहे तसा आम्हाला सुद्धा तो प्रश्न आहे। तर सर, आता 2 सक्षम नेतृत्व आपण म्हणू की एकत्र आले, दिग्गज नेतृत्व, तर तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून सक्षमपणे त्यांना कसं आव्हान हे पेलणार आहात तुम्ही? नाही, 2009 सालीसुद्धा अनेक नेते स्वर्गीय मंडलिक साहेबांच्या विरोधात त्यावेळी एकत्र आलेच होते, पण लोक त्यावेळी मंडलिक साहेबांच्या बरोबर होते आणि आजसुद्धा चित्र तेच आहे। निश्चितपणानं आम्ही कागल शहरामध्ये फिरत असताना आम्हाला लक्षात येतं की लोकांचा उत्स्फूर्त इथं प्रतिसाद आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोक आम्हाला भेटत आहेत। आता लोकांना दडपण आहे, फार लोक पुढे येऊ शकत नाहीत, पुढे येऊन बोलू शकले जरी नसले तरी लोक आमच्याबरोबर आहेत आणि येत्या 3 तारखेला आपल्याला धनुष्यबाणच सगळीकडे दिसेल असा मला एक विश्वास आहे। तर सर, आता तुम्ही म्हणलात त्याचप्रमाणे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता कागलमध्ये जर का आपण कुठेही बघितलं तर लोक असं म्हणतात की निर्विवाद वर्चस्व आहे मुश्रीफ साहेबांचं, तर आपल्याला असं का वाटते की जनता तुमच्या पाठीशी आहेच आहे? तुम्ही अशी काय कामं केली आहेत ती सांगू इच्छिता का? निश्चितपणानं कागल शहरामध्ये माजी खासदार संजय मंडलिक साहेबांनी जवळपास 15 कोटी रुपयाचा निधी, 17 कोटी रुपयाचा निधी हा मागील खासदारकीच्या काळामध्ये दिला होता। आता आमची चूक ही झाली की आम्ही जेव्हा निधी दिला त्याच्यानंतर उद्घाटनाला आम्ही आलो नाही आणि उद्घाटन जे केले ते मला वाटते आताचे त्यांचे उमेदवार जे आहेत भैया माने यांच्याकडे आम्ही निधी दिला आणि तो उद्घाटन सगळे त्यांनी केले। लोकांना असं वाटतं की त्यांनी निधी तो दिला आहे, अनेक ठिकाणी ते आमच्याच चुका आहेत।
की अनेक ठिकाणी आम्ही बोर्ड लावले नाही. आता आम्ही ज्या प्रभागामध्ये आज सकाळपासून फिरलो तिथं हायमास्ट असेल, रस्ते असतील, हे मंडलिक साहेबांनी म्हणजे पप्पांनी दिलेले रस्ते तिथं त्यांच्या खासदार निधीतून होते. पण हे लोकांना माहिती नसल्यामुळं कदाचित आमची पब्लिसिटी झाली नसेल. पण ज्यांनी निधी पोच केला त्यावेळी तरी लोकांना कदाचित माहीत असेल असं मला वाटतं. त्यामुळे विकास कामांचा निधी हा आमचा पोच झाला आहे. आता पुढं कागलमध्ये विजन आमचं फार चांगल्या पद्धतीनं आहे. कागल शहरामध्ये तसं जर आपण विचार केला तर विकास कामं ही नेहमी येत राहिलेली आहेत. असं नाही की विकास कामं येत नाही आहेत. पण कागल शहरामध्ये अनेक जे आमचे प्लॅन आहेत ते आता आम्ही सांगणार नाही. आम्ही निवडून आल्यानंतर 100% आपल्याला करून दाखवू. आमचं नेहमी म्हणणं आहे की करून झाल्यावर आम्ही ते दाखवतो की हे आम्ही केलं. आणि म्हणून तशाच पद्धतीचं एक कागलमध्ये आमचं चित्र तुम्हाला दिसेल. तर सर आता कागलमध्ये जी युती झालेली आहे घाटगे मुश्रीफ यांची, तर ही कशासाठी झाली आहे, का झाली आहे हे तर आपल्याला माहिती नाही आहे. पण ही मंडलिक कुटुंबाला रोखण्यासाठी झाली असू शकते का? आम्ही मंडलिक कुटुंब हे 1962पासून राजकारणामध्ये आहे. मी परवा एक मुरगुडात म्हटलो असे 56 युत्या झाल्या, 56 युत्या मोडल्या. पण मंडलिक कुटुंब तेव्हाही होतं, आताही आहे आणि भविष्यातही राहील. सर आता तुम्ही म्हटलात की वारसा हक्क तुम्हाला मिळाला आहे राजकारणाचा, की तसंच वातावरण आहे तुमच्या घरीसुद्धा, तुमच्या आजूबाजूलासुद्धा. तर त्याचा तुम्हाला काही फायदा होतो आहे की दबाव येतो आहे तुमच्यावर? नाही, आमच्यावर काय दबाव वगैरे आणूच शकत नाही त्यांनी, तेवढं त्यांच्यात काय धमक नाही, दबाव काय नाही. आम्हाला फायदा निश्चितपणानं होतो आहे. कारण का स्वर्गीय मंडलिक साहेबांनी इतक्या लोकांची कामं त्यांच्या काळामध्ये केले. ते 4 वेळा आमदार झाले, 4 वेळा खासदार झाले. त्यावेळी ज्या लोकांना त्यांनी जोडलं ते आज अनेक लोक आम्हाला भेटत आहेत. त्यांचं सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आतासुद्धा आम्हाला बघून म्हणतं की बाबा तुम्ही मंडलिक साहेबांचा नातू आला, बरं वाटलं. त्यामुळे ती लोकं आम्हाला निश्चितपणानं मतदान देतील असा आम्हाला एक विश्वास आहे. कागलमध्ये आता असं म्हटलं जातं आहे की विकासाचा नारा दिला जातो आहे की आमच्याकडे सगळा विकास झालेला आहे. तर तुम्ही जर का तुम्हाला संधी मिळाली तर कुठली अपयशी त्यांची कामं तुम्ही समोर आणणार आहात? प्रॉपर्टी कार्डचा फार मोठा इथं विषय आहे. प्रॉपर्टी कार्ड अनेक वॉर्डमध्ये, अनेक नगरांमध्ये इथं प्रॉपर्टी कार्ड लोकांच्या नावावर झालेलं नाही आहे. त्याच पद्धतीनं कचऱ्याचीसुद्धा समस्या इथं त्याच पद्धतीनं आहे. आता कागल शहराची लोकसंख्या जर आपण विचार केला तर जवळपास 28,000 मतदान आहे. तर या कागल शहरामध्ये मला असं वाटतं की कागलमध्ये खूप क्षमता आहे. म्हणजे पुण्याच्या जवळ आपण जसं पिंपरी चिंचवड बघता तशी पिंपरी चिंचवडसारखी क्षमता या कागलमध्ये आहे. कारण का कागल कोल्हापूर शहरापासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि MIDC इथं कागलमध्ये आहे. त्यामुळे कागलमध्ये करण्यासारखं भरपूर काही आहे. यांनी काय केले, लोकांना फक्त रस्ते, लाईट, गटर एवढंच देऊन गुंतवून ठेवलेलं आहे. माझं म्हणणं आहे की रोजगार निर्मिती केलं पाहिजे. आता 5 स्टार MIDC जेव्हा आली तेव्हा आमचे आजोबा स्वर्गीय मंडलिक साहेबांनी 5 स्टार MIDC तिथं आणली. त्याच्यानंतर अनेक कंपन्या तिथं आल्या. कंपन्या आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवहार हा विरोधकांचा वेगळ्या पद्धतीनं चालू झाला, तो आता विषय वेगळा. पण रोजगार निर्मितीसुद्धा झाली पाहिजे. इथं कागलमध्ये आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की हायटेक कागल आहे. अशा पद्धतीनं आम्ही निश्चितपणानं करीन, हे तुम्हाला एक विश्वास मी यानिमित्त देतो. तर आता कागलमध्ये गटबाजी तर आपल्याला बघायला मिळतेच. तर तुमचा विचार काय आहे? तुम्ही गटबाजीच करणार की वेगळी काही प्रणाली आहे तुमची? नाही, आम्ही पक्षाच्या विचारधारणेवर काम करणारी मंडळी आहोत. 2014 साली आम्ही शिवसेनेमध्ये जेव्हा आलो त्यावेळी आम्ही शिवसेना ही कोल्हापूरमध्ये त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात नव्हती. आम्ही जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे शाखा काढले, सर्व ठिकाणी शिवसेनामय वातावरण केलं आणि पक्षाच्या विचारधारणेवरच आम्ही काम करतो. शिंदे साहेबांनीसुद्धा इथं कागलमध्ये भरपूर कामं केलेले आहेत. आता शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्री व्हायच्या आधी नगरविकास खातं त्यांच्याकडेच होतं. त्यामुळे जो निधी यायचा कागल शहराला, मुरगुड शहराला, गडिंग्लज शहराला हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून यायचा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तर त्यांनी अफाट निधी कागलला तिथं त्यानिमित्त दिला. आता एक घटना मला निश्चितपणानं सांगावीशी वाटेल की या कागल शहरामध्ये मक्कूबाई म्हणून एक मुलगी राहते. तर तिच्या डिलिव्हरीच्या वेळी एक अडचण झाली होती. तर त्यावेळी त्या डिलिव्हरीची अडचण सोडवण्याकरता शिंदेसाहेब पुढं आले. त्याला पत्र आम्ही संजयदादा मंडलिक साहेबांचं दिलं आणि तिचं जे मूल होतं, तिचं बाळ होतं, ते वाचलं. ते वाचलेल्या बाळाचं नाव शिंदे साहेबांनी पुढं दुआ हे नाव ठेवलं. हे महाराष्ट्रभर सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे आम्ही इथं कागल शहरामध्ये किंवा कागल तालुक्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना जातपात न बघता काम केलेले आहे आणि अशाच पद्धतीची लोकं आम्हाला जातपात न मानून, धर्म न मानून निश्चितपणानं शिवसेनेला आपल्याला मतदान करतील असा एक मला विश्वास आहे. हसन मुश्रीफांचा आपल्यावरती एक आरोप आहे की वीरेंद्र मंडलिक हे नवखे आहेत आणि अनुभवहीन आहेत. तर तुम्ही त्याला सडेतोड प्रत्युत्तर कसं द्याल? 1997 साली मुश्रीफ साहेबांचं राजकारणामध्ये तसं म्हटलं तर पदार्पण झालं. 1997 साली ते पंचायत समितीचे सदस्य झाले.
त्याच्यानंतर 1998ला त्यांना डायरेक्ट आमदारकी ही आमचे स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांना उभं केलं. पण त्यावेळी ते नौकेच होते ना. त्यांना त्याच्यानंतर कळालं की काम कसं करावं लागतं, कशा पद्धतीने लोकांची कामं करायची. आणि नवक्या माणसाला जर तुम्ही संधी दिला नाही तर नवीन विचार पुढं कसं येणार. माझ्याकडे अनेक नवीन विचार आहेत, पण आता त्यांच्याबद्दल मी टीका काय करणार नाही. निश्चितपणानं तुम्हाला भविष्य काळामध्ये माझं वय 30 आहे. भविष्य काळामध्ये माझं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत या कागल शहराचा, कागल तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, हे तुम्हाला निश्चितपणानं मी सांगतो. आता आपण म्हणलात की माझे विचार वेगळे आहेत, तर तुमचे असे कोणते विचार आहेत की तरुणांना अलग करतात तुम्हाला सगळ्या नेत्यांपासून, की तुम्ही हे करणारच, तुमच्यावरती विश्वास दाखवावा असं त्यांना वाटेल, असं कोणतं काम आहे? एक तर रोजगाराचा हा मुद्दा फार मोठ्या पद्धतीनं आहे. रोजगाराचा मुद्दा अनेक नेते बोलतात की रोजगाराचा मुद्दा मी सोडवून देतो. असं सोडवता येणार नाही. तुम्हाला लोकांना स्वावलंबी बनवायला लागणार, लोकांना वेगळ्या विचारधारेवर काम करावं लागणार. आणि मुलांच्यामध्ये सुद्धा जात पात धर्म या भेद न करता आपण चांगल्या पद्धतीनं मुलांनासुद्धा तसं प्रवृत्त करायला लागणार की बाबा आपण वेगळ्या इथं लोकशाहीमध्ये राहत आहोत. या लोकशाहीमध्ये सर्व पद्धतीची लोकं राहतात आणि मग तशा पद्धतीचे विचाराने आहेत. आता युवकांशी आम्ही बोलत असतो. आता मला एक युवकांनी तिथला एक प्रश्न सांगितला, तो म्हणजे कागलला जेव्हा तुम्ही आत येता, आत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक अश्वारूढ पुतळा तिथं आहे. आता पुतळा छोटा आहे आणि चबुतरा मोठा आहे. त्याची कहाणी काय आहे हे मुश्रीफ साहेबांनी सांगावे असं मला वाटतं. आणि का त्याच्यामागं काय दडले, तो पुतळा छोटा का आणि चबुतरा मोठा का, अशा पद्धतीचा एक प्रश्न माझा मुश्रीफ साहेबांना आहे. ते सांगण्याची हिंमत मुश्रीफ साहेबांच्यामध्ये युवकांना आहे का, ते त्यांनी सांगावं. सर, आता निवडणुकीचं हे सगळं चालू आहे. जनता आणि कार्यकर्ते अक्षरशः गोंधळलेले आहेत की या युतीमुळे हे असं काही होईल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण हे झालं. आता आपण ॲक्सेप्ट केलं आहे, पण यात कागलची जनता कोणता निर्णायक बदल असा घडवून आणू शकते असं तुम्हाला वाटते? कागलची जनता ही राजर्षी शाहू महाराजांपासून कागलची जनता वेगळ्या पद्धतीची जनता आहे. राजर्षी शाहू महाराज असतील, त्याच पद्धतीनं महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्णजी गोखले यांची कर्मभूमी ही कागल आहे. स्वर्गीय मंडलिक साहेबांची भूमी ही कागल आहे. स्वर्गीय विक्रमसिंग घाडगे साहेब यांची भूमी कागल आहे. त्यामुळे कागलमध्ये फार वेगळ्या विचारधारेची लोकं आहेत असं मला वाटतं. कागलला महाराष्ट्रामध्ये राजकीय विद्यापीठ उगाच म्हटलं जात नाही. या महाराष्ट्रामध्ये राजकीय विद्यापीठ म्हणत असताना मला असं वाटतं की राजकीय विद्यापीठ बरोबर विकासाचं विद्यापीठसुद्धा कागलला म्हटलं जावं. आणि वेगळ्या विचारधारेची लोकं इथं काम करतात. कागलमध्ये जे घडतं, कागलमध्ये जे पिकतं तेच सगळीकडे उगतं. पण आता मला असं वाटतं की या दोघांनी जी युती केलेली आहे हे कुठंतरी पिकू नये आणि हे कुठंतरी उगू नये असं मला तरी वाटतं. आणि म्हणून कागलची जनता ही फार वेगळ्या विचारधारावर काम करते. आपल्याला सहजासहजी त्यांचा अंदाज लागत नाही. मी पण तुम्हाला कागल म्हणजे काय हे इन डिटेल सांगेन, पण एका मिनिटात सांगू शकणार नाही. पण निश्चितपणानं कागलची जनता तुम्हाला 3 तारखेला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी दाखवेल. एका शब्दात जर उत्तर द्यायचं म्हटलं तर हसन मुश्रीफ यांना तुम्ही काय म्हणाल एका शब्दात? नाही, मला मुश्रीफ साहेबांना पण काय म्हणायचं नाही आणि राजांना पण काय म्हणायचं नाही. त्यांना जे काय म्हणायचं असेल त्यांची लोकं म्हणतील, 3 तारखेला तुम्हाला कळेल. मला लोकांना म्हणायचं आहे की मी एक तरुण युवा आहे. कागलमध्ये एक धाडस आम्ही मंडलिक गटानं केलेलं आहे आणि या धाडसीला तुम्ही साथ द्या. माझ्याबरोबर आता महेश घाडगे आमचे आहेत, यांचे मिसेस आमचे घाडगे काकी इथं उमेदवार आहेत आणि ही सर्वसामान्य कुटुंबातली उमेदवार आहेत. विवेक घाडगे साहेबांचा इथं वारसा चांगल्या पद्धतीने यांना लाभला. विवेक घाडगे साहेबसुद्धा जेव्हा होते तेव्हा त्यांनी कागलसाठी प्रचंड प्रमाणामध्ये कामं केली. आज तीच कामं यांच्या फायद्याला निश्चितपणाने येणार आहेत. आणि म्हणून माझी सर्व कागलकरांना एक विनंती आहे की एकदा संधी आम्हाला देऊन बघा. 100% त्या संधीचं सोनं आम्ही करेन. मुरगुड तसं म्हटलं तर 9,500 मतदानाचं गाव. त्या 9,500 मतदानाच्या गावाला 70 कोटी रुपयाचा निधी आम्ही दिला. आणि कागल 28,000 मतदानाचं गाव असून 50-60 कोटी फक्त मुश्रीफ साहेब आणू शकले. मी तुम्हाला विश्वास देतो, आमच्याकडे सत्ता द्या, आम्ही तुम्हाला 70 कोटी नव्हे तर 200 कोटी रुपयाची विकास कामं कागलमध्ये करून दाखवीन. कागल पुण्यासारखं, पिंपरी चिंचवडसारखं इतकं मोठं करून दाखवीन की निश्चितपणानं आपण बघाल की कागल माझं फार मोठं आणि सुंदर कागल झालं. हा एक विश्वास मी सर्वजणांना देतो. एकदा संधी आमच्या सर्व उमेदवारांना द्यावं ही विनंती मी सर्वांना करेन. आतापर्यंतच्या राजकारणात कागलचं सर्वात मोठं अपयश कोणतं आहे? नाही, कागलचं अपयश कधीच नाही आहे. कागल अपयशी कधीच ठरलेलं नाही आहे. कागल शहरामध्ये मी म्हणतो आहे, कागल शहरामध्ये क्षमता फार मोठ्या पद्धतीनं आहे, पण कागल शहर तसं डेव्हलप झालेलं नाही. कागलमध्ये जर डेव्हलपमेंट आपण म्हटलं तर फक्त प्लॉटिंग पडले. प्लॉटिंग म्हणजे काय डेव्हलपमेंट नव्हे. कागलमध्ये वेगळ्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. कागलमध्ये एक मोठं स्टेडियम, इंटरनॅशनल पद्धतीचं स्टेडियम अजून नाही आहे, ते यायला पाहिजे.
शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संस्था आता त्यावेळीच मंडलिक साहेबांनीच वाय डी मानेंना त्यावेळी काढून दिल्या संस्था, पण अनेक संस्था इथं निर्माण झाल्या पाहिजे, अनेक कॉलेजेस आले पाहिजे, मेडिकल कॉलेज आलं पाहिजे, म्हणजे असे अनेक तुम्ही कामं करण्यासारखी भरपूर आहेत. सगळं मी सांगायला लागलो तर उद्या मुश्रीफ साहेब म्हणतील हे मिस केलं आणि माझं धोरण होतं म्हणून मी काय सांगणं झालं. तुमचा सगळ्यात मोठा प्लॅन काय असणार आहे निवडून आलात तर? निवडून आला तर कागलचा सर्वांगीण विकास आणि युवकांना जास्त पद्धतीनं पुढं भविष्य काळामध्ये कुठलीही अडचण येऊ नये हा आमचा प्लॅन निश्चितपणानं असणार आहे. महिलांच्यासाठी परत स्वच्छतेसाठी आपण फार मोठ्या पद्धतीनं काम करणार आहोत आणि कागलमध्ये तुम्हाला मी म्हणतो क्षमता आहे, त्या क्षमतेला शोभेल असं काम आमच्याकडनं होईल असा मी आपल्याला या निमित्त विश्वास देईन. आता तुम्ही सर सगळीकडे फिरलात तर तुम्हाला असं काय वाटलं की कागलच्या जनतेला आता कोणता नेता हवा आहे, जुना की नवीन? नाही असं नाही आहे. उमेदवार प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे असतात. आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे इथं उभारत असताना नगरपालिकेला समीकरण आणि संबंध हे वेगळे असतात. मला असं वाटते की कागल शहराला आता सध्या कागल तालुक्याला नवीन उमेदीची गरज आहे, पण नवीन उमेदीलासुद्धा त्यांनी पुढे यायची संधी एकदा दिली पाहिजे. आता त्यांनी त्यांच्याकडनं होत नाही, कागल शहराने आणि कागलच्या मतदारांनी द्यावं असं मला वाटतं. तर आज आपण कागलमध्ये आलो होतो, वीरेंद्र मंडलिक साहेब यांना भेटलो आणि त्यांची रणनीती काय असणार आहे, राजकारणाबद्दल युतीबद्दल त्यांचं मत काय आहे हे जाणून घेतलं आहे.